नमस्कार. ओम श्री परमात्मने नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून या भागाची सुरुवात करूया. आधीच्या 7 भागात गीतेतल्या 12व्या अध्यायातील श्लोकांचा भावार्थ आपण समजून घेतला. त्या अध्यायात भक्तियोग स्पष्ट केला आहे. त्याबरोबरच ज्ञान आणि निरपेक्ष कर्म यांचं महत्त्वही सांगितलं गेलं आहे. या भागापासून आपण गीतेतला पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय समजून घेणार आहोत. 12व्या भक्तियोग अध्याया इतकाच हा अध्याय लोकप्रिय आहे. खूप जणांना हा अध्याय पाठही असेल. या भागात आपण पहिल्या 2 श्लोकांचा भावार्थ जाणून घेऊया. अध्याय 15वा, श्लोक पहिला. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. पहिल्या ओळीत यतीच्या जागी संधियुक्त शब्द आहे, म्हणून श्लोकात ती ओळ तिथं विग्रह करून म्हटली आहे. श्लोकातली ओळ ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् अशी आहे. आता संधींचे विग्रह करूया. पहिला शब्द ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं. यात ऊर्ध्वमूलम, अधशाखम आणि अश्वत्थम असे 3 शब्द आहेत. दुसरा शब्द प्राहुरव्ययम. यात प्राहुः आणि अव्ययम हे 2 शब्द आहेत. तिसरा शब्द यस्तम. यात यह आणि तम हे 2 शब्द आहेत. सवेदवित् यात विसर्गाचा लोप झालाय. शब्द आहे सहवेदवित्. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले. ऊर्ध्वमूलम, वरच्या बाजूला मूळ. अधशाखम, खालच्या बाजूला शाखा. अश्वत्थम, अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. प्राहुः म्हणतात. अव्ययम, अविनाशी. छंदांसी, वेदविद्या. यस्य, ज्याची. पर्णानी, पाने. यह, जो. तम, त्याला. वेद म्हणजे जाणतो. सह, तो. वेदवित् म्हणजे वेद जाणणारा, वेदवेत्ता. अन्वयार्थ असा होईल. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम अव्ययम प्राहुः छन्दांसि यस्य पर्णानि यः तं वेद सः वेदवित्. आता भावार्थ पाहूया. श्री भगवान म्हणाले, ज्याचे मूळ वर म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी आहे, ज्याच्या खाली ब्रह्मदेव रूप मुख्य शाखा म्हणजे फांदी आहे, अशा संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला अव्यय म्हणजे अविनाशी म्हणतात. तसेच वेदविद्या ही ज्या वृक्षाची पाने आहेत
त्या संसार वृक्षाला जो मुळापासून जाणतो तो वेदांना जाणणारा वेदवेत्ता असतो. काही शब्द विशेष स्पष्ट करूया. ऊर्ध्वमूलम, सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमात्मा परमेश्वरच संसार रूप वृक्षाचं मूळ कारण आहे. अधशाखम, परमेश्वरापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव हा या संसाराचा विस्तार करणारा आहे, म्हणून ती संसार वृक्षाची मुख्य शाखा आहे. ती परमात्म्याहून खालच्या बाजूला आहे. छंदांसी यस्य पर्णानी, या संसार वृक्षाची पाने म्हणजे वेद आहेत. वेदज्ञानामुळे संसार वृक्षाचे रक्षण होते असा भाव आहे. या श्लोकाचा गीताईमधील पद्यानुवाद पाहूया. खाली शाखा वरी मूळ, नित्य तो अश्वत्थ बोलिला. ज्याच्या पानांमध्ये वेद, जाणे तो वेद जाणतो. अध्याय 15, श्लोक 2. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि, कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. या अध्यायात 2, 3, 4, 5 आणि 15 हे 5 श्लोक 4 ओळींचे आहेत. याला त्रिष्टुप छंद म्हणतात. यात प्रत्येक चरणात 11 अक्षर आहेत. आता संधियुक्त शब्दांचा विग्रह करूया. श्लोकातला पहिलाच शब्द संधियुक्त आहे. अधश्चोर्ध्वं, यात अधः, च आणि ऊर्ध्वं हे 3 शब्द आहेत. दुसरा शब्द आहे प्रसृतास्तस्य. यात प्रसृताः आणि तस्य हे 2 शब्द आहेत. शाखा आणि गुणप्रवृद्धा या शब्दांनंतरचा विसर्ग लोप पावलेला आहे. शब्द आहेत शाखाः आणि गुणप्रवृद्धाः. तिसरा शब्द आहे अधश्च. यात अधः आणि च हे 2 शब्द आहेत. शेवटचा संधियुक्त शब्द आहे मूलान्यनुसंततानि. यात मूलानि आणि अनुसंततानि हे 2 शब्द आहेत. प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया. अधः खाली, च आणि ऊर्ध्वं वर, प्रसृताः पसरलेल्या, तस्य त्याच्या, शाखाः शाखा म्हणजे फांद्या, गुणप्रवृद्धाः गुणांनी वाढलेल्या, विषयप्रवालाः विषयभोगरूप पालवी किंवा अंकुर. अथ खाली, च आणि मूलानी मूळ, अनुसंततानी व्यापलेली, कर्मानुबंधीनी कर्मानुसार बांधलेली, मनुष्य लोके मनुष्य योनीत. अन्वयार्थ असा होईल तस्य गुणप्रवृद्धाः विषयप्रबालाः शाखाः अथः च ऊर्ध्वं प्रसृताः मनुष्यलोके कर्मानुबंधीनि मूलानि अनुसंततानि. भावार्थ पाहूया. या संसार वृक्षाच्या 3 गुणांनी वाढलेल्या, विषयभोग रूप अंकुरांच्या
देव, मनुष्य आणि पशुपक्षी इत्यादी योनी रूप फांद्या खाली आणि वर सर्वत्र पसरलेल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत त्यांच्या कर्मानुसार बांधली गेलेली मुळं ही सुद्धा खाली वर सर्व लोकात व्यापून राहिलेली आहेत. काही शब्दांचा अर्थ थोडा स्पष्ट करूया. गुणप्रवृद्धाः. गुण हे 3 आहेत: सत्व, रज आणि तम. हा संसार वृक्ष 3 गुणांच्या आधारे वाढतो. त्या गुणांचं सिंचन या वृक्षाला होत असतं अशी कल्पना आहे. विषयप्रवालाः. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5ही ज्ञानेंद्रियांनी जाणले जाणारे विषय सूक्ष्म आहेत. म्हणून शाखांच्या, अंकुरांच्या किंवा पालवीच्या रूपात त्यांचं वर्णन केलंय. शाखाः. ब्रह्मदेवरूप मुख्य शाखा. त्यापासून देव, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी योनींची उत्पत्ती आणि विस्तार झालाय. म्हणून यांचे वर्णन संसार वृक्षाच्या फांद्यांच्या रूपात केलं आहे. मनुष्य लोके कर्मानुबंधीनी मूलानी. मनुष्य लोकातच अहंता, ममता, इच्छा इत्यादी स्वरूपाची मुळं जी आहेत ती त्या त्या व्यक्तीच्या कर्मानुसार बांधली जाणारी आहेत. आता या श्लोकाचा गीताईमधील पद्यानुवाद पाहूया. वरी ही शाखा फुटल्या तयास, ही भोग पाने गुणपुष्ट जेथे. खाली ही मूळे निघती नवीन, दृढावली कर्म बळे नृलोकी. या भागात इथेच थांबूया. श्री कृष्णार्पणमस्तु. नमस्कार, मी ओमकार कराडे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी कृपया कराडे चॅनल सबस्क्राईब करा.